म्हणून मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सांगून जाईन बघा। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे। एकदाचा प्रसंग, आवाज दे दादा, एकदाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा एवढं मोठं संकट आलं होतं, एवढं मोठं संकट आलं होतं। संकट होतं सिद्धी मसूद नावाचं 42,000चं सैन्य घेऊन आला होता। त्या ठिकाणी सिद्धी मसूद 42,000चं सैन्य घेऊन आला होता। गड होता पन्हाळा, पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वेढा पडला होता। सिद्धी मसूद सैन्य घेऊन आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं, अरे या ठिकाणी सिद्धी मसूदासोबत आपण काही युद्ध करू शकत नाही, कारण पन्हाळा गडावरती तिथे फक्त 1200 मावळे होते। 1200 मावळे आणि 42,000चं सैन्य, युद्ध होणं शक्य नव्हतं। परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, अरे आपण याच्यासोबत युद्ध तर खेळू शकत नाही ना, परंतु या ठिकाणी आपण युक्ती करायची। काय युक्ती करायची? पन्हाळा गडाच्या पायथ्याशी एक शिवाकाशीद नावाचा न्हावी राहत होता। त्या न्हावीला बोलवण्यात आलं, न्हाव्याला बोलवण्यात आलं आणि बोलवल्याच्या नंतर शिवाला सांगण्यात आलं, अरे शिवा तुला या ठिकाणी सिद्धी मसुदाकडे जायचंय। परंतु तिथे शिवा एका पायावरती जायला तयार झाला बघा। जातीनं नावी होता, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकरता स्वतःचा प्राण सुद्धा देण्याकरता तिथे जायला तयार झाला होता। आपण किती जातीपातीचा विचार करतो, आपला हा धर्म, आपली ही जात, आपली ही जात, आपली कुठलीही जात नाही, सगळ्यांचं रक्त एकच आहे, लालच आहे आणि आपला हिंदू धर्म आहे। आपण सुद्धा जातीपातीचा विचार करायचा नाही। त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा नावाला बोलवलं, शिवा नावाला रंगवण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घालण्यात दिले, मुकुट सुद्धा घालण्यात दिला, सेला सुद्धा पांघरला, आपली भवानी तलवार सुद्धा दिली। त्या ठिकाणी शिवाकाशीदाला रंगवण्यात आल्याच्या नंतर शिवाकाशीदाला एका पालखीमध्ये बसवलं, दुसऱ्या पालखीमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बसले। शिवाकाशीद उभे होत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसत होता, मिशाई तशाच, दाढी तशीच, उंचीलाही तेवढ्यात, नाक सुद्धा तसं दिसायला तसाच होता। शिवाकाशीद सिद्धी मसुदाकडे गेल्याच्या नंतर तिथे जवळ गेला, तिथे गेल्याच्या नंतर सिद्धी मसुदाच्या लक्षात आलं, तिथे एकाचे डोळे चमकले, वाघाचे डोळे नव्हते, हरणाचे डोळे नव्हते, माणसाचे डोळे होते। त्या माणसाच्या डोळ्याने बघितलं, अरे हे शिवा नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज नाही, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा असं म्हटल्याच्या नंतर सिद्धी मसुदाला कापण्यात आलं। या ठिकाणी शिवा नावाला कापण्यात आलं, शिवा नावाचे बोट कापले, हात कापले, उसाच्या कांडे एवढे तुकडे तुकडे केले, मान कापली, धड कापले, पाय सुद्धा कापले, एका पोत्यामध्ये भरण्यात आलं। त्या ठिकाणी हीच बातमी गुप्तहेराने बाजी प्रभूंना सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती जाणार होते, परंतु रस्त्यामध्ये घोडखिंडीमध्ये त्या ठिकाणी ती पालखी थांबवण्यात आली आणि त्या ठिकाणी बाजी सुद्धा शांत झाला। बाजी शांत झाला आणि राजांना मुजरा करत होता, राज मुजरा घ्या, राज राज मुजरा घ्या, राज मुजरा घ्या। राजा म्हणत होते, बाजी कशासाठी मुजरा? अरे मुजरा तरी कशासाठी, अरे मुजरा तरी कशासाठी? बाजी सांगत होता, राज मागून सिद्धी मसूदाने आपल्या शिवाकाशीदाला कापून टाकलं हो राज, त्यांचे तुकडे 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 केले आणि हीच बातमी गुप्तहेराने माझ्याकडे सांगितली राज। तोच सिद्धी मसूद 3,500चं सैन्य घेऊन माझ्या माग लागलाय राजा। राजा तुम्ही काय करा राजा, आपल्याकडे 400 मावळे आहे, 400तले 100 घ्या आणि विशालगडावरती जा राजा, तिथे सुरव्यांचा वेढा पडला राजा, त्यांना पराभूत करा आणि गेल्याच्या नंतर तिथे तोफांच्या 5 फैरी लावा राजा। राजा म्हणत होते, बाजी 300 कुठं, 3,500 कुठं, बाजी मी नाही जात, बाजी मी नाही जात, बाजी मी नाही जात। परंतु बाजी म्हणत होता, राजा माझी शपथ आहे तुम्हाला राजा, लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगावा राजा। त्या ठिकाणी सुद्धा आता राजाचं काही चालत नव्हतं, कारण की बाजीने शपथ घातली होती। त्या ठिकाणी राजांना मुजरा स्वीकार केला, राजा विशालगडावरती निघाल्याच्या नंतर इकडे सुद्धा युद्धाला सुरुवात झाली। बाजी प्रभूने आपल्या एक एक मावळ्याला सांगितलं होतं, मावळ्यांना 1 100 नका
बाजी मरण्याकरता खाली पडला नव्हता. बाजी विचार करत होता, आतापर्यंत माझं राज जाणता राज आपली दौलत विशालगडावर पोहोचत झाली नाही. मला मरणं योग्य नाही, आम्हाला मरायचं सुद्धा नाहीये. बाजी विचार करत होता, अरे माझं राज आतापर्यंत पोहोचलं नाही. बाजी जसा विचार केला, बाजी धाड दिशी उठला आणि उठल्याच्या नंतर चालू झालं घोषणा, बाजी खाली पडला होता. आणि हे युद्ध 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास नाही, तब्बल 12 तास युद्ध चालू होतं. बाजी खाली पडला, परंतु बाजी आता सुद्धा मरायला तयार नव्हता. बाजी मरतच नव्हता. विचार करत होता, अरे माझी दौलत आतापर्यंत विशालगडावर पोहोचत झाली नाही, मला मरणं योग्य नाही. आणि तिथे यम सुद्धा यायला थर 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 कापत होता. परंतु त्याच ठिकाणी माझं राजा छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचत झाले. आणि झाल्याच्या नंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तोफांच्या 5 फैरी लावल्या. धड 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 धड. आणि ऐका, त्या तोफा म्हणत होत्या, बाजी यावं, बाजी बाजी या, बाजी तोफा तुमची येण्याची वाट बघते, बाजी या बाजी. परंतु बाजी आता राहिले नव्हते. बाजी आपल्यातून निघून गेले होते. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, कृपा असू द्यावी. कृपा असू द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज की
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या रक्ताचे प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणे लढले मावळे भरोसा त्या राजावर भरोसा त्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर आता या ठिकाणी 2 मिनिटं आपण देवाचं भजन करू. हा सगळे जण हात वर करा. 2 शेजाऱ्याची शपथ तुम्हाला सगळे जण हात वर करा. शेजाऱ्याची शपथ. बरं तुमच्यात तुम्ही बघून घ्या मला काय नाही बाबा. तुले हरी का नाम श्री विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल